कोकणातील ही बगाड यात्रा बघून अंगावर काटा येईल, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। कोकणातील आस्था, धैर्य आणि परंपरेचं थरारक दर्शन घडवणारा एक सोहळा म्हणजे व्याघ्रांबरी देवीचा बगाड उत्सव। कोकणातील गुहागर जवळच्या नरवण गावात व्याघ्रांबरी देवीचा बगाड उत्सव भरवला जातो। म्हणजे ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांना या उत्सवात लाटेवर चढवलं जातं। लाटेवर चढणाऱ्याला बगाड्या म्हणतात। उत्सवाची चाहूल लागते ती आदल्या रात्रीपासून। बगाड्याला कडक उपवास करावा लागतो, निर्जळी उपवास करावा लागतो। त्यात थुंकी सुद्धा गिळायची नसते। रात्रभर देवळाबाहेर तयारी केली जाते, पहाट उजाडते। धुक्याच्या पडद्यामागून सूर्य उगवत असतो आणि त्या प्रकाशात बगाड उत्सवाला सुरुवात होते। देवीच्या चरणी मान वाकवून बगाड्या चौथऱ्यावर येतो। श्रद्धा, भीती, उत्साह सगळं एकत्र मिसळलेलं वातावरण तिथे निर्माण होतं। मग सुरू होते त्या पारंपरिक विधीची तयारी। बगाड्याच्या पाठीवर लोखंडी आकडे टोचले जातात आणि भक्तांच्या जय जयकारात त्याला लाटेवर चढवलं जातं। लाट आकाशाकडे झेपावते। कधी 1 फेरा, कधी 5, कधी 11, कधी 21ही फेरे होतात। खाली ढोल ताशांचा गजर आणि वर लाटेत झोकात फिरणाऱ्या बगाड्या। हा क्षण पाहिल्यावर पाहणाऱ्यांचंही अंग कापू लागतं, पण बगाड्याच्या चेहऱ्यावर कुठेच दुःख, वेदना दिसत नाहीत, कारण हा देवी व्याघ्रांबरीचा आशीर्वाद असतो। त्यानंतर बगाड्याला खाली उतरवलं जातं आणि त्याच्या पाठीवर देवीचा अंगारा लावला जातो। मग फेऱ्या संपतात, ढोल थांबतात, माणसं घरी निघून जातात, पण बगाड यात्रेचा तो थरार, ती भक्ती आणि ती जादू मनात कायमची घर करून जाते। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा बगाड यात्रा होतात। तुम्ही कधी बगाड यात्रा पाहिली असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि मराठमोळ्या कंटेंटसाठी संवाद सेतूला फॉलो करा।